मुरुडेतील जंजिऱ्याचा सिद्धी व डच, इंग्रज तसेच गोव्याचे पोर्तुगीज यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी मुरुडेतील अभेद्य जंजिऱ्याप्रमाणे अजिंक्य जलदुर्ग उभा राहावा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची फार इच्छा होती। त्यासाठी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीची पाहणी करण्यात आली। बसरूर प्रांतात मोहिमेवर जाण्यासाठी शिवछत्रपती मालवण प्रांती आले असताना मालवण बंदरावरून नैऋत्येस 1.5 किलोमीटर अंतरावर समुद्रात असलेले बेट छत्रपती शिवरायांच्या नजरेत भरले आणि त्या बेटावर आपल्या कल्पनेतील अजिंक्य बुलंद जंजिरा उभारण्याचा निर्णय छत्रपतींनी पक्का केला। नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आपण आहोत मालवणमध्ये मित्रांनो। आता आपण आहे ना जातोय सिंधुदुर्ग किल्ल्यावरती। इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे ना मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत ना पायांचे आणि हातांचे ठसे आहेत, त्याबरोबर ते महाराजांचं मंदिरसुद्धा आहे, ते दर्शन घ्यायचं आहे म्हणून खास मी जातोय। त्यानिमित्ताने म्हटलं की आपण एक छोटासा व्हिडिओ बनवूया आणि इन्फॉर्मेटिव्ह बनवण्याच्या दृष्टीने ना मी विचार करतोय की आता स्टेप बाय स्टेप जसं निघतो आम्ही या स्टेमधून तिथपासूनचा सगळा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुर्तास व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दोन रस्ते आहेत मित्रांनो, एक जातो चिवला बीचला आणि हा जो लेफ्ट साईडचा रोड आहे त्यातून आता आम्ही डायरेक्ट जातोय मालवणच्या दांडी बीचला। मित्रांनो जसं तुम्हाला रोड दाखवला ना तर रोडनेच आपण कंटिन्यू पुढे चालतोय। आता इथून आपल्याला दांडी बीचसाठी आहे ना लेफ्ट घ्यायचं आहे आणि तिथून मग पुढचा आपला जसा प्रवास आहे ना तर तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो। इकडून आता मित्रांनो आपण आलो तसं इकडे तर समोर एक शेड आहे, तर तिथे आपल्याला तिकीट काढावी लागेल। आता पहिलं तिकीट काढूया, त्याच्यानंतर तिकीट कॉस्ट काय आहे ते तुम्हाला सांगतो आणि मग तसं स्टेप बाय स्टेप पुढचा प्रवास आपण तुम्हाला दाखवतो। तिकीट मित्रांनो आता आपण काढले, पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे, जे म्हणजे रिटर्नसाठी असतं, म्हणजे जाऊन येऊन त्याचे 100 रुपये घेतले जातात। आता ते वेटिंगवर थांबायला लागेल जोपर्यंत बोट येत नाही तोपर्यंत। आणि इथे आता कसं होतं 45 माणसं जोपर्यंत होत नाहीत ना तोपर्यंत बोट सोडत नाहीत किंवा तिकीट काढत नाहीत। सो आता थांबूया वेटिंगला। किल्ल्याच्या या बाजूला बोटीतून आलो, हार्डली 5 ते 10 मिनिटात आपण येतो पटकन आणि समोर तो तुम्हाला दाखवतो सिंधुदुर्ग किल्ला। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कारभारी मोरपंत पिंगळे, बांधकाम तज्ञ सुभेदार हिरोजी इंदुलकर, मालवण सुभेचे सुभेदार गोविंद विश्वनाथ प्रभू, वेदो केशव पंडित, राजपुरोहित प्रभाकर भट्ट राजोपाध्ये, कृष्णजी सावंत देसाई, कुडाळचे भानजी प्रभू देसाई वगैरे सरदारांसह माहितगार नावाड्यांना घेऊन छोट्या होडीतून कुरटे बेटावर गेले। संपूर्ण बेटाची फिरून पाहणी करण्यात आली, भरती होडीचे मोजमाप घेण्यात आले आणि महाराज खुशच झाले। 84 बंदरी 80 जागा नाही असे उद्गार छत्रपतींच्या मुखातून बाहेर पडले। चौकडे फेसाळणारा समुद्र, मागे सर्पाकार ताराडी मात्र चालतात। अवघ्या दिशांना पाण्यात डोकी बुडवून बसलेले उदंड खडक, दर्याला पालाण घालायला ही जागा अतिशय मोक्याची हे छत्रपतींनी ताडले आणि याच जागी बुलंद जंजिरा उभारण्याचे निश्चित केले। मालवण समुद्र किनाऱ्यावर दांडीवायरी भागातील एका मोठ्या खडकावर चंद्रसूर्य गणपती, शिवलिंग, नंदी पादुका कोरून घेण्यात आल्या व त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन करण्यात आले। त्या काळी ब्रह्मरंथ भटजी पुरोहितांना समुद्र पर्यटन करू नये अशी प्रथा होती, त्यामुळे कुरटे बेटाऐवजी येथील किनाऱ्यावरील खडकावर सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन केले गेले। तर मित्रांनो जसं आपण आतमध्ये किल्ल्याचा प्रवेश केला ना की इकडेच बरोबर उजव्या बाजूला आहे ना जरीमरीचं श्रीदेवी जरीमरीचं मंदिर आहे। त्याच्याच बरोबर थोडं पुढे आलो ना की इकडून वरती वाट आहे जी की नाकारखान्याकडे येते आणि इकडे तुम्ही बघू शकता तरी हा आहे नाकारखाना।
दादा मला या 2 ठिकाणांबद्दल माहिती सांग. बरं, आता आपण आहे ना नगरखान्यातून आलेल्या वरती आलो आणि वरती आल्याच्या नंतर थोडंसं पुढेच डाव्या हाताच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे खाली तिथे पायाचे ठसे आहेत आणि इकडे हाताचा ठसा आहे. सो कसं आहे, जेव्हा कोणाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कसे होते कल्पक बुद्धीने आपल्याला म्हणतात ना विचार करावा लागतो, तसंच जेव्हा ही किल्ला बांधणी केली गेली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे घेतले गेले. इकडे सध्या पुरातत्व खात्याने याला आहे ना हे सगळं लॉक केलंय, कारण याची कुठे विटंबना न व्हावी किंवा लोक येऊन काहीतरी हळद कुंकू व्हायचे किंवा पैसे टाकायचे वगैरे असा प्रकार होताही, तर ते मग काचा लावून बंद केल्यात. त्याच्यामुळे तुम्ही फक्त असं वाकून बघू शकता. नक्कीच अजूनही ठसे ते दिसतात. सनलाईट किंवा सूर्यप्रकाश उलट्या बाजूला गेला की तेवढे तो पायाचे ठसे बघण्यास थोडस कठीण जातं. सकाळी आल्यावर तुम्हाला ते दिसतात. बरोबर. हाताचा ठसा मात्र दिसतोय. हा क्लिअर दिसतोय आता. बरोबर. इकडे आल्याच्या नंतर या 2 ठिकाणावरती नक्कीच व्हिजिट द्या किल्ल्यावरती आल्यानंतर, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे आणि हाताचा ठसा या किल्ल्यावरती आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सुद्धा आहे. सो तर किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या अर्थाने येऊ शकता. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी म्हणतात ना खूप मोठं आहे सगळ्यात, म्हणजे असं काही म्हणतात ना भव्य दिव्यता आहे असं मी म्हणेन. चला पुढे जाऊया. सो मित्रांनो, किल्ला फिरत असं नाही ना दुर्दैवाची गोष्ट म्हणतात ना जी दरवेळेला पाहायला मिळते, या किल्ल्यावर आल्यावर देखील पाहायला मिळाली नाही, राहवलं नाही, म्हणून बोलावंसं वाटलं याविषयी. दादा तू काय बोलशील? इकडे ना या खोबड्यामध्ये बघा, हे खोबडे आहेत ना, हे खाचे आहेत नाही, ते प्लास्टिकच्या बॉटल लोकांनी पर्यटकांनी भरून ठेवल्या. आता त्यांना कदाचित ही गोष्ट माहिती नसेल की या कोंबडीचा वापर पुढे शत्रू जर आला तर त्याच्यावरती भाले मारण्यासाठी किंवा याच्यातून तेल ओतण्यासाठी केलं जायचं आणि मग शत्रूवर अटॅक करण्यासाठी. पण खालच्या शत्रूला दिसायचं ना की वरून एक्झॅक्टली अटॅक कुठून होतोय की आपल्यावरती. पण आता पर्यटक जेव्हा येतात किंवा जी माणसं येतात ते जबाबदार पर्यटक म्हणून येत नाही, आपण माणूस म्हणून त्यांना जातो तिकडे घाण करतो, हा स्वभावच आहे. अशी गडकिल्ले राखायचे असतील किंवा अशा किल्ल्यांचं संवर्धन करायचं असेल तर अशा किल्ल्यांवरती आपल्याला स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्राचा कुठला ठेवा असेल तर हे गडकिल्लेच आहेत असं मला तरी वाटतं. आणि त्यातल्या त्या सिंधुदुर्गाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे इतिहासामध्ये. सो जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा स्वच्छता राखा. जण असे सांगतात, आता गाईड वगैरे घेतलं तर तुम्हाला तेही देखील सांगतील आणि इंटरनेटवरती पण बरीच जशी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीनुसार मी सांगू शकतो. हे मंदिर आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलं आहे आणि याच्यात इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला गाईडची तुम्हाला हेल्प घ्यावी लागेल आणि इथून तुम्ही माहिती मिळवू शकता. पण हे मंदिर राजाराम महाराजांनी छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलं आहे एवढं मात्र खरं. तर शुभम, आता आपण आहे ना अशा एका ठिकाणी आलो आहोत, किल्ल्याच्या चौफेर बाजूला खारं पाणी समुद्राचं आणि या किल्ल्यावरती 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. हे आश्चर्यच म्हणावं लागेल. आता ही जी विहीर आहे त्याला बाव म्हणतात, खरं तर विहिरीला बाव म्हणतात. काय काय बावडी बाव, ही साखर बाव आहे आणि बाजूलाच दूध बाव आणि दही बाव अशा 3 विहिरी गोड्या पाण्याच्या या किल्ल्यावरती आहेत. त्यापैकी पाणी वापरत खरं तर इकडूनच असतं. इकडचे लोक जे किल्ल्यावरती राहतात तर ते सर्रास या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. त्याचबरोबर काही पर्यटक येतात ना
तर इकडे चप्पल घालूनच आतमध्ये जातात. हा. आणि परत मग विहिरीमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या टाकणं हां किंवा कचरा टाकणं हा प्रकार होतो. हां कधी कधी आहे ना असे डस्टबिन असतात काही ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्ही येता तर कचरा सोबत असेल किंवा काय तर त्या डस्टबिनमध्येच टाका, जेणेकरून कसे या विहिरी देखील काही काळासाठी संवर्धित राहतात, कचरा होणार नाही किंवा घाण होणार नाही. एवढं मात्र खरं. चला आता आज जाऊया आणि बघूया, जमलं तर पाणी पिऊया. तर मित्रांनो संपूर्ण किल्ला फिरून झाला आहे आणि आपण आता पुन्हा एकदा निघाले आपल्या परतीच्या प्रवासाला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.